Check, 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 check. साहिल आणि बरोबर सलमीची जोडी मात्र पाहायला मिळतो जे बजरंग स्पोर्ट्स भाटीवाडी या संघाकडनं आतापर्यंत 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 आपण पाहायला गेलं तर दोन बॉलचा खेळ झाला टीमची धावसंख्या 7 या आकड्यावरती मात्र पाहायला मिळतो दोघांच मात्र अगदी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड इन द मिडल ऑफ द बॅट 6 धावांचा टोला षटकार या स्पर्धेतला पहिला षटकार आलाय साहलीच्या बॅटमधून यातून षटकार पाहायला मिळाला बॅटवरती आला फेकून दिला 6 धावांसाठी या स्पर्धेतला पहिला षटकार साहिलच्या नावावरती मात्र जातो महेश वरती चढवलेला हल्ला वर फुटॉस बॉल होता फ्लिप करण्याचा प्रयत्न चेंडू अगदी लॉंग स्टॉपला निघून चाललाय जिथे मात्र पाहायला गेलं तर एकच धाव या बॉल वरती मात्र पाहायला मिळते एक धाव मात्र जरूर येते आणि एका धावून मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय तर त्याचं 14 या आकड्यावरती 49 स्कोर कार्ड मात्र पाहायला मिळतोय खूप चांगली स्पर्धा बहुदिव्य क्रीडा स्पर्धेचं आयोजन श्री भैरवनाथ स्पोर्ट्स टाळगाव आयोजित एसबी ग्रुप्स खूप चांगली धावसंख्या पहिल्या षटकामध्ये उभं करण्याचं काम या दोन्ही बॅटरने मात्र केली आणि साहिलचं कौतुक करावं लागेल षटकार एक चौकारीची भागीदारी मात्र पाहायला मिळते या षटकामध्ये आणि दुसरा षटक घेऊन मात्र सज्ज होतो अमित आलेत अमित आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन सुमितचा हा बॉल साहिलसाठी खूप चांगल्या पद्धतीने शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न होता खूप चांगली गोलंदाजी अमितच्या माध्यमातून देखील पाहायला मिळते परंतु या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने प्रदर्शन राहील ते पाहणं तितकेच महत्वाचं असेल यावेळेस अगदी साहिलच्या बॅटमधून आक्रमक भूमिका बजावत असताना आणखीन एक 6 धावांचा टोला षटकार
अगदी आपण पाहायला गेलं तर साहिल आक्रमक होतोय. 2 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. पावसाची सुरुवात आणि हीच तर खरी मजा असते सुपरबॉल क्रिकेट स्पर्धेची आणि पावसाचं शुभ आगमन या मैदानामध्ये सुपरबॉल क्रिकेट स्पर्धेचं हे भव्य आयोजन देखील आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल यावेळेस देखील खूप चांगला बॉल टॉप बॉल येतोय. यावेळेस पुन्हा एकदा आक्रमक भूमिका यावेळेस समालोचनाला मानवंदना देणारा हा षटकार मात्र पाहायला मिळतोय. षटकार आलाय अगदी 2 षटकार षटकामध्ये पाहायला मिळतात साहिलच्या बॅट मधून. आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर आक्रमक भूमिका बजावत असताना व्हाईट बॉल खराब लाईन आणि लेन एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. 27 धावा फलकावरती मात्र लागतात. तोपर्यंत टीम गोटेवाडी संघाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस मात्र पहा मुलात टाकलेला हा बॉल हलकासा फ्लिक ऑफ द रेट्स मात्र पाहायला मिळतोय. एक डाव कंप्लीट होतो या बॉल वरती आणि वर्ष होईल समाप्ती 2 षटकांची समाप्ती होतो. 2 षटकानंतर टीमची धावसंख्या टीम गोटेवाडी संघ जाऊन पोहोचतो 28 या धावसंख्येवरती. 21 धावा धाव फलकावरती लागतात आणि पण पाहायला गेलं तर पावसाची सुरुवात आणि बरोबर क्रिकेट स्पर्धा म्हटलं की पाऊस आलाच आणि तीच मजा असते खरी पावसाची. अगदी 2 आठवडे आपण पाहायला गेलं तर बरोबर क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. दोन्ही संघ अगदी खूप चांगल्या पद्धतीने गेले. परंतु पावसाची सुरुवात झाली नव्हती. परंतु आज देखील पाहायला गेलं तर या पावसाची सुरुवात होते आणि खऱ्या अर्थाने मात्र पूर्व क्रिकेट स्पर्धेची मजा आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. तिसरं षटक अंतिम षटक संतोष शेवटचं षटक संतोष आलाय. पहिला बॉल डॉट बॉल आलाय संतोषचा. फुटबॉलचा इशारा तुमचा शिवराम वैद्य सरांचा स्पॉन्सरची भूमिका त्याच्यावर असताना मात्र पाहायला मिळतात. यावेळेस मात्र खूप चांगला बॉल शरीरापासून दूर ठेवलेला बॉल अगदी खूप टप्प्याचा बॉल होता. चांगला कमबॅक तुमची धावसंख्या 29. अगदी पॉईंटच्या टोळीला हा बॉल होता आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर 2 धावा त्या बॉलवरती. खराब लाईन आणि लेन व्हाईट बॉल नेक्स्ट स्वरूपात आणखीन एक डाव दाखल ऍड केली जाते. त्याही वेळेस मात्र एक डाव कंप्लीट दुसऱ्या डाव्याचा प्रयत्न डेंजर झोनला असताना मात्र तिथे मात्र फेकी खराब अचूक फेकी होती परंतु खराब फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली. चांगला बॉल कंप्लीट त्या बॉलवरती शेवटचा बॉल आहे. शेवटचा षटक शेवटचा बॉल या इनिंग मधला तुमची धावसंख्या
35 धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळते टीम गोटेवाडी संघ. 35 धावा धावफलकावरती लागतात. यावेळेस मात्र पहा अगदी फंडमॅनला बॉल निघून चालला आणि तिथे मात्र थोडासा स्किट होतोय क्षेत्ररक्षक आणि 4 धावा शेवटच्या बॉलवरती मात्र येतात आणि पहिला डाव इथे समाप्त होतोय. पहिली इनिंग इथे समाप्त होते आणि पहिली इनिंग समाप्त झाल्यानंतर टीमची धावसंख्या 39 लक्ष असेल अर्थातच 40 धावांचं लक्ष 40 धावांचं कशा पद्धतीने मात्र कम्प्लीट केलं जाईल टीम विरवाडी संघ. चला विनंती करून जोगेश्वरी स्पोर्ट्स गोटेवाडी पण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायचे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस घेतला जाईल आणि टॉस साठी मात्र व्यासपीठावरती यायचं. बोराणा स्पोर्ट्स गोरेवाडी विपक्ष श्री बहादूरशाह स्पोर्ट्स मनोज विरुद्ध गोरेवाडी या 2 संघांमधली ही मॅच असेल. चला विनंती असेल टॉस साठी यायचंय. कॅप्टन गोरेवाडी कॅप्टन आणि मनोज कॅप्टन. सन्मान्य आदरणीय जिग्नेशजी पाटील साहेब त्यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देण्यात आले. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा टॉस सेकंड मॅचचा गोरेवाडी विरुद्ध विपक्ष मनोज या 2 संघांमधली ही मॅच असेल. टॉस जिंकलाय मनोज संघाने आणि निर्णय बंटी आपण लवकरात लवकर सांगू. चला गोटेवाडी टीम जास्त वेळ नका घेऊ. टीम मीटिंग घेऊ नका. चला फिल्डिंग लावून घ्या. वेळाभावी आपल्याला सामने संपवायचे. चला थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो. सन्मान्य आदरणीय सर्वांचे लाडके समालोचक आणि यांचे मार्गदर्शक रमेश म्हात्रे सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम सर. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. अगदी काही दिवसापूर्वी चला स्पीडअप घ्या मित्रांनो. सन्मान्य आदरणीय सुमीरा खलगाई शहर प्रमुख शिवसेना यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक सौजन्य करण्यात आले. त्यांचं मुख्य व्यासपीठावरती भागवण झाले. स्पर्धेच्या माध्यमातून संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. सुमीरा खलगाई मॅडम या ठिकाणी उपस्थित झाले. शहर प्रमुख शिवसेना त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी संपूर्ण चषक सौजन्य करण्यात आलं. त्यांचं या व्यासपीठावरती मित्र होते. वेलकम. पहिलाच बॉल व्हाईट बॉलचा इशारा शिवराम वैती सर. स्पॉन्सरच्या भूमिकेमध्ये मात्र पाहायला मिळतात लेगी पंच रुपेश सावंत सर. त्याचबरोबर शशी साठम सर. पुन्हा एकदा खराब लाईन आणि लेन पहिला षटक अगदी खराब लाईन आणि लेन वरती मात्र पाहायला मिळतं. अचूक टप्पा अचूक लाईन मात्र तुम्हाला हाताळावी लागेल. कमबॅक होईल का उमेश या बॉलवरती. यावेळेस मात्र पहा खूप चांगला बॉल अगदी बॅटची कडा लागून चेंडू चालला गलीच्या दिशेने. कम्प्लीट. टीमची धावसंख्या 3 आकड्यावरती मात्र जाऊन पोहोचते. भिरवाडी संघ लक्ष 40 धावांचं कशा पद्धतीने मात्र पूर्ण केलं जाईल. सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते रोहित आणि अमोल आता स्ट्रायकिंग एंडला आहे. मागील रविवारी अगदी खूप चांगला फॉर्म अमोलचा राहिला. परंतु या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने मात्र फॉर्म राहील हे पाहणं तितकंच महत्वाचं असेल. पुढचा बॉल
खूप चांगला बॉल बॅकफुटला जाऊन अगदी ट्राय करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी फुटपाचा बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि यष्टीरक्षकाची भूमिका साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग लाईन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अगदी 3 षटकार, 1 चौकाराची आतिषबाजी देखील त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. कमबॅक केले उमेशने या बॉलवरती देखील. खूप चांगली गोलंदाजी उमेशच्या माध्यमातून. पहिले 2 बॉल खराब राहिले, परंतु त्यानंतर जे काही कमबॅक केलंय उमेशच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. पुन्हा एकदा आखून टप्प्याचा बॉल दिशा द्यायची होती. नो बॉलचा इशारा पंचांचा आणि प्रो गोलंदाज शिवराम मोहिते सरांचा इशारा. प्रो गोलंदाज पूर्णपणे बाद असेल या स्पर्धेतून. अगदी आपण पाहायला गेलं तर नो बॉल पॅनल्टीच्या 2 धावा, टोटल 3 धावा मात्र ऍड केल्या जातील धावफलकावरती. नो बॉल प्लस पॅनल्टीच्या 2 टोटल 3 धावा. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 6 या धावसंख्येवरती. चला स्पीडअप घ्या. दुसरा गोलंदाज लवकरात लवकर सचिवाचा गोलंदाजी ट्रॅक वरती. हा ट्रॅकर बॉल थोडासा बाउन्सर अतिरिक्त उसळी घेणारा हा बॉल होता. मनोज आलाय गोलंदाज ट्रॅक वरती उमेशची जागा घेण्यासाठी. अनेक मान्यवरांची उपस्थिती मात्र या स्पर्धेसाठी मात्र जरूर पाहायला मिळते. यावेळेस मात्र पहा विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल अगदी निघून चाललाय पॉइंटच्या दिशेला. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. अगदी फ्रंटमॅनचा क्षेत्ररक्षक अगदी वेगाने गेला पॉइंटच्या दिशेला आणि बॉल अडवण्याचा प्रयत्न. येस अंपायर, एक रन शॉट आहे. एकच धाव. त्यांची धावसंख्या 7, 7 ऑन स्कोर कार्ड. यावेळेस मात्र पहा शॉर्ट बॉल होता. त्याच्यावरती आक्रमण केले. उंची जास्त, लांबी कमी मिळाली. वुमन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं फंगलिंग पाहायला मिळालं आणि तिथे मात्र 2 धावा बॉलवरती मात्र कम्प्लीट होत आहेत. ओव्हरची होते समाप्ती. पहिले षटक इथे समाप्त होते. पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती वीरवाडी संघ मात्र पाहायला मिळतो. आणि आता समीकरण जर पाहायला गेले तर 12 बॉल आणि करायचे आहेत 31 धावा टीम वीरवाडी या संघाला. 12 चेंडू 31 धावांची गरज असेल. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकला अर्थातच मनोज संघाने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले अर्थातच बरोबर या संघाला बॅटिंग करायचे. चला मनोज संघाने टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आणि बरोबर टीम आपल्याला बॅटिंग करायची. दर्शनचा पहिलाच बॉल, त्याच्यावरती केलेला आक्रमण, पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. दर्शनच्या गोलंदाजीवरती पहिला षटकार. कमबॅक होणं कुठेतरी महत्वाचं असेल, कारण मागील रविवार हा दर्शनच्या नावावरती राहिला होता, परंतु हा रविवार ते पुन्हा एकदा आपल्या नावावरती करून घेईल का बघूयात. कमबॅक करणं कुठेतरी महत्वाचं आहे दर्शनला देखील आणि धावा करणं तितकंच महत्वाचं आहे टीम वीरवाडी या संघाला. 11 बॉल करायचे 25 आता. त्यावेळेस मात्र पहा शोधून काढलाय कावकोडनं रिझन मधून क्षेत्ररक्षणात वेगाने येतो, फेकी केली जाते आणि तिथे मात्र पहा 2 धावा कंप्लीट होतात. बॉलवरती 2 धावा
धावफलक मित्र जाऊन पोहोचतो अर्थातच 17 या धावसंख्येवर होता 10 चेंडू 23 ची गरज 10 बॉल 23 करायचे आहेत 10 चेंडू 23 धावांची गरज अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी मात्र नक्कीच पाहायला मिळते पण अनुभव आहे बरोबर चषक 2024 पर्व क्रमांक दुसरा थोडासा अगदी मॅचची कडा लागून चेंडू चाललाय मागील क्षेत्रामध्ये एक डाव कम्प्लीट दुसऱ्या धावेसाठी मात्र जागा जरूर सोडतोय रोहित परंतु अमोल मात्र सांगतो थांब म्हणून हे करण्याची गरज नाहीये 9 चेंडू आणि 22 ची गरज होती तुमची धावसंख्या 18 या धावसंख्येवरती 9 चेंडू 22 ची गरज 9 चेंडू 22 धावांची गरज नो बॉल नो बॉलचा इशारा आणि त्याच्यावरती मात्र हा चौकार 5 धावा धाव फलकावरती ऍड केल्या जातील नो प्लस 4 फुल टॉस बॉल नो प्लस 4 5 धावा टीमची धावसंख्या 23 समीकरण पाहायला गेलं तर 9 चेंडू 17 ची गरज होते 9-17चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते चला स्पीडअप घ्या पुन्हा एकदा 2 बिमर हाताळलेत आतापर्यंत पाहायला गेलं तर 2 बिमर नो बॉल त्यामुळे गोलंदाज बाद होईल नो बॉल 2 बिमर हाताळलेत आतापर्यंत त्यामुळे गोलंदाज हा बाद होईल चला थोडस स्पीडअप करा थोडीशी घाई करा मित्रांनो गोटेवडी टीम एक्स्ट्राच्या स्वरूपात खूप धावा या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत तुमची धावसंख्या 24 9 चेंडू 16 ची गरज 9-16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते यावेळेस देखील खराब लाईन आणि लिंक व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धाव फलकावरती ऍड होते व्हाईट बॉल आलाय यावेळेस बिग हिट केलाय अमोलच्या पॅक मधून मिड विकेट झोन मध्ये टोकलाय षटकार 6 धावा आल्यात षटकार पाहायला मिळतोय फक्त यावेळेस मात्र पहा अगदी संधी आहे स्वतः गोलंदाज गेलाय आणि तिथे मात्र स्वतःच्या फोर्थ थ्रू मध्ये मात्र पकडलाय झेल आणि अमोलला मात्र माघारी धाडलंय विकेट या ठिकाणी मात्र माघारी जात असताना पहिली विकेट गॉन अमोल बॅक टू द डगआउट जिथे मात्र पाहायला गेलं तर पहिली विकेट आता 7 बॉल 8 धावांची गरज 7 चेंडू 8 ची गरज आहे नवीन बॅटर होत आलाय
रोहितसाठी हा बॉल. येस अंपायर या बॉलवरती नेमकं घडले काय डॉट बॉल. शेवटची बॉल समजते आणि डॉट बॉल आला. आता 6 चेंडू करायचे आहेत. 6 चेंडू 8 धावांची गरज. 6 चेंडू 8 धावांची गरज. थोडंसं स्पीडअप घ्या मित्रांनो, कारण ही मॅच संपायला पूर्णपणे पाऊण तास गेलाय. थोडंसं स्पीडअप घ्या. बऱ्याच मॅचेस बाकी आहेत आजच्या दिवसामध्ये. तुम्ही विनंती असेल थोडंसं मित्रांनो स्पीडअप घ्यायचं. शेवटचं षटक सुनील पत्र आलेत. पहिलाच बॉल व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव धावफलकावरती शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सातत्याने मात्र होतोय. एक्स्ट्रा धावा कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. 6 बॉल आणि 7 धावांची गरज. 6 चेंडू 7 धावांची गरज असेल. यावेळेस देखील खराब लाईन आणि लेन. या धावा कुठेतरी थांबवणं मी मगापासून सांगतोय की गरजेचं आहे. एक्स्ट्रा धावाने मात्र हा सामना वीरवाडीच्या दिशेने झुकू शकतो. तेव्हा धावा कुठेतरी तुम्ही थांबवणं महत्वाचं आहे. 6 चेंडू आणि 6 धावांची आता गरज असेल. हे वेळेस मात्र हलक्याने मात्र ढकलून दिलाय. अगदी बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये चेंडू अगदी निघून चाललाय 4 धावांसाठी. चौकार येतोय. गॅप शोधून काढले. चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने तुमची धावसंख्या 38 आणि 2 धावांची गरज असेल. 5 बॉल 2 धावांची गरज. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल. यावेळेस मात्र पहा खूप चांगली लाईन आणि लेन अगदी बॅटन पॅड मध्ये हा बॉल खूप चांगल्या पद्धतीने सटीक हाताळलाय. हा बॉल डॉट बॉल आलाय. आता 4 बॉल 2 धावांची गरज. 4 चेंडू 2 धावा. चला मनोज टीम आणि भिवंडी टीम आता लगेच तयार राहायचं. मनोज संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय.